मराठी परिवारामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही ठीक असाल, मजेमध्ये असाल आणि सुखरूप असाल. तर तुम्हाला होळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. जे माझे सबस्क्रायबर आहे त्यांना मनापासून शुभेच्छा. तर चला, मी आता लागले आहे कामाला. सकाळचा स्वयंपाक थोडाफार आटोपलेला आहे. तोपर्यंत म्हटलं देवपूजा करून घेते. डाळ भाजीचा आणि भाताचा कुकर एकत्रच लावलेला आहे. तर तोपर्यंत म्हटलं माझी पूजा ही माझी छोटीशी पूजा, आणि पूजा करून खरंच घरामध्ये मन प्रसन्न वाटते. अशा प्रकारे माझा पूजा वगैरे आटपून घेतल्या आणि मी लागली आहे पोळ्या करायला. पोळ्या वगैरे करतपर्यंत म्हटलं माझं कुकर झालेलं होतं. कुकर झालं तोपर्यंत थंड होतपर्यंत मी म्हटलं तोपर्यंत पोळ्या करून घेते. तर अशा माझ्या पोळ्या कंप्लीट झाल्या. त्यानंतर मग मी डाळ भाजीसाठी तडका घेतला. जिरं मोहरी वगैरे थोडा कांदा वगैरे टाकून थोडं लसूण कट करून टाकते की ज्याच्याने डाळ भाजीला खूप छान टेस्ट येईल. तर असा मी खोलगट चमच घेतलेला आहे, जे मला डाळ भाजीला वगैरे फिरवताना आणि आपल्याला ताटामध्ये प्लेट्समध्ये वगैरे घेताना इझी पडतं. ते मी असं नेहमी असा चम्मच डाळ भाजीला वापरत असते. हे घेतलेले आहे थोडासा कढीपत्ता, ज्याच्याने डाळ भाजीला खूप छान टेस्ट येते. आणि थोडं लसूण जिरं वगैरे टाकून दिलेलं आहे याच्यामध्ये, ज्याच्याने फोडणी खूप छान बसते आणि खूप छान लागते. डाळ भाजीमध्ये मी असं डाळ, पालक, टोमॅटो आणि मिरची असं कट करून टाकून देते, जे शिजायला खूप इझी जातात. जे आपण जसं फोडणीमध्ये टाकतो तर तेवढं काही तडका वगैरे तडका जेव्हा आपण करतो तर तेवढं काही शिजत नाही त्याच्यामध्ये, त्या तडक्यामध्ये. तर मी असं याच्यामध्येच डाळ भाजीमध्ये टाकून देते आणि मग असं चॉपर घेते. थंड झालेलं आहे. तुम्हाला हे थोडीफार अशी जास्त वाफ दिसत दिसत असेल तर हे तेवढी वाफ वगैरे तेवढं गरम नाही आहे. मी 15-20 मिनिट होऊ दिलं. त्यानंतर मग मी असं चॉपरमध्ये बारीक करायला घेतलं, कारण की गरम गरम प्लास्टिकच्या याच्यामध्ये आपण असं म्हणजे काही करू पण नाही शकत, कारण की प्लास्टिक वितळत असतात. तर मी असं हे बघा, हे असं छान बारीक करून घेतलेलं आहे चॉपरमध्ये. मी असं नेहमीच करत असते, कारण की माझी मुलं वगैरे खात नाहीत. मग ते पालक जाते एकीकडे, मिरची जाते एकीकडे. तर हे बघा, हे अशा प्रकारे छान डाळ भाजी होते, जे मुलं छान पूर्णपणे फिनिश करते. नाहीतर माझ्या मुलांना सवय आहे पालक वगैरे वेगळी काढून ठेवायची. तशी झाली रेडी. आणि मग मी रुहानला दवाखान्यामध्ये न्यायचं होतं, कारण की त्याला थोडं व्हायरल इन्फेक्शन झालेलं होतं. आणि मग दवाखाना वगैरे झाला आणि मग सचिननं आम्हाला असं छान थंडा थंडा उसाचा रस पाजला. आणि खरंच खूप ऊन होती, स्कार्फ बांधूनसुद्धा खूप असं गरम होत होतं आणि खूप उन्हाचे चटके लागत होते. तर मग थंडा थंडा उसाचा रस पिऊन निंबू टाकून खरंच खूप टेस्टी होता उसाचा रस. आणि त्यानंतर मग म्हटलं फ्रूटसाठी आलेली होती, रुहानला फ्रूट्स घ्यायचे होते. तर हे अंगूर होते आणि बघा किती सुंदर त्याच्यामध्ये छान, मला असं डेकोरेट खूप छान आवडले. त्याच्यामध्ये असे छान गुलाबाचे वगैरे रोज टाकून होते. घरी आली परत आणि घरी आल्यानंतर थोडाफार आराम वगैरे केला. मग मी परत लागली. 4 वाजले होते. मी म्हटलं चला आता स्वयंपाकाचा टाईम झालेला आहे, स्वयंपाक करावे. कुकर वगैरे चढवलेला आहे आणि कढीची फोडणी घेत आहे. तर होळीचा सण म्हटलं तर खरंच खूप छान आणि आनंदाचा, रंगांचा आणि खरंच खूप स्पेशल छान असं वाटतात ना, की असं काही सण वगैरे राहिलं तर एक वेगळाच काहीतरी दिवस असतो. फक्त आपल्याला बायाला फक्त स्वयंपाक करावा लागतो, नाहीतर खरंच खूप आणि असं काही सण वगैरे राहिला तर आपण काही वेगवेगळ्या डिशेस वगैरे पण बनवतो. पण मी आज काही असं काही वेगळं वगैरे काही बनवलेलं नाही आहे, कारण की पुरण वगैरे नेहमी टाकते मी जेव्हा होळी राहते तेव्हा. पण ह्यावेळेस मी काही असं वगैरे पुरण वगैरे टाकलेलं नाही आहे, कारण की आम्ही खूप पुरण वगैरे खाण्यामध्ये आलं तर मी फक्त नैवेद्याच पुरते फक्त थोडं पुरण टाकलेलं होतं. असंही माझ्या घरी गोड फार कमी खाते. आणि हे आता घेतलं आहे मी आलू बोंडेच्या पेस्टची तयारी सुरू आहे. आलू बोंडेसाठी मी असं छान बारीक बारीक कट केलेला कांदा, मिरची, टोमॅटो आणि थोडे वाटाणे घेतले आहे, जे आलू बोंड्यामध्ये खरंच खूप टेस्टी वाटते खायला. आणि मी जेव्हा कुकर लावलेलं होतं वरण भाताचं, त्याच्यामध्येच मी असे एका प्लेटवर छान असे आलू ठेवले होते. मी आलू असे नेहमी असे कट करून घेते, आलू आपण जो किडा वगैरे असेल तो आपण याच्यामध्ये टाकणार नाही. तर मी असं नेहमी कट करून घेते, मला अशी सवय आहे नेहमी कट करून आलू उकडायची. तर हे झाले थंडे झाल्यानंतर मी अशी याचे चलपट वगैरे काढून घेतले. मला आलू बोंड्याची बाकीची तयारी करून ठेवायची होती. बाकीची पूर्ण वाटाणे वगैरे जे होते पूर्ण फ्राय वगैरे करून ठेवले. आणि त्यानंतर हे बघा, तुम्हाला असा तर व्हिडिओ दाखवत आहे, असा पूर्ण गॅस मी बंद केली, कारण की आलू थोडे थंडे व्हायचे होते, करपून जाईल म्हणून. तोपर्यंत मी गॅस लावलेली आहे, गरम करायला ठेवलेला आहे. तोपर्यंत म्हटलं हे असा गडवा छान असा घासून घेतला. आणि कारण की हा गडवा पूजेसाठी लागणार होता, तर मी असा पितांबरीनं त्याला असा क्लीन करून घेतला आणि खरंच खूप छान पितांबरी निघते. हे केली आहे वालाच्या शेंगाची भाजी.
जे आमची सर्वांची फेवरेट आहे, वालाच्या शेंगाची भाजी. आणि त्यानंतर बाकीचा स्वयंपाक, बाकीच्या अशा पुरणाच्या वगैरे थोड्या लहान लहान पोळ्या वगैरे करून घेतल्या. आणि हे केली आहे आता आलू बोंड्याची तयारी. हे बेसन घेतलेलं आहे, बेसनमध्ये थोडासा ओवा टाकलेला आहे. तर सोडा मी आता टाकणार नाही आहे. सोडानं कसं खूप तेल वगैरे पितात, तर त्यासाठी मी सोडा आज वापरणार नाही आहे. कधी मनात आलं तर वापरते, नाही तर काही वापरत नाही. थोडं तिखट टाकलेलं आहे टेस्टसाठी. आणि थोडी याच्यामध्ये पाणी वगैरे टाकून थोडं असं मिक्स करून घेते बेटर. म्हणजे खूप असं गाढे करत नाही, खूप असं पातळी करत नाही, बिलकुल असं मीडियम ठेवते. आणि खरंच याच्यामध्ये थोडा तुम्ही ओवा जर टाकला ना, खरंच खूप खायला खूप छान वाटते. तर हे बघा, हे थोडं असं बेसन असं एका हाताने हलवत, एका हातामध्ये माझा मोबाईल आहे, एका हाताने फिरवत आहे. असं पूर्ण मग रेडी करून घेतलं. आणि तोपर्यंत हे असा पेस्ट पूर्ण माझा छान बनला. आणि हे बघा, इकडे असं छान छोटे छोटे असे गोले करून घेतलेले आहे. आणि हे बिलकुल असे मीडियम साईजमध्ये, म्हणजे मीडियम साईजचे छोटे छोटे असे बॉल्स बनवून घेतले आहे. आणि हे आता असे बनवत आहे आलू बोंडे. इकडे तेल झालं आहे गरम, असं छान आलू बोंडे याच्यामध्ये सोडलेले आहे. आणि खरंच खूप फेवरेट आहे माझे आलू बोंडे. आणि सचिनचे पण, सचिनला तर खूप आलू बोंडे आवडते. आणि मला पण खूप आवडते. मला बाहेरचे आलू बोंडे बिलकुल नाही आवडत, माहीत नाही, मला बिलकुल आवडत नाही, कारण की ते बेसन बेसन खूप लागतात. फक्त एक आमच्या हिंगणघाटामध्ये फेमस आहे, मी तिथलेच फक्त आलू बोंडे खाते, नाही तर पण त्याच्यात मी कुठे आलू बोंडे खात नाही. हे पूजेचं पूर्ण असं साहित्य असं काढून ठेवलेलं आहे. नैवेद्य वगैरे, पेढा, असं गडामध्ये पाणी पूर्ण. आणि हे नारळ प्रसादासाठी असं नारळ घेतलेले आहे. हे बाबाच्या फोटोसाठी असं गाठी, आणि आम्ही असं नेहमी हार आणत असते. गाठी होळीच्या टायमाला मी असं गाठी वगैरे फोटोला लावत असते इकडे, आणि हे लोक लावत असतात बाबाच्या फोटोसाठी. आणि याच्यासाठी हे आणलेलं आहे. परत 2 हार आणलेले आहे, जिथे आपण पूजा करतो होळीची, त्यासाठी असे 2 हार आणलेले आहे. आणि खरंच खूप सुंदर हार मिळाले. आणि देवाची अशी संध्याकाळची अगरबत्तीसुद्धा, दिवा अगरबत्ती करून घेतली. 6 वाजलेच होते. म्हटलं चला दिवा अगरबत्ती पण करून घेते, कारण की तिकडे पण पूजेला वगैरे जायचं होतं. मी जाणार होती, सचिनच जाणार होते. आणि हे बघा, हे असं बाबाच्या फोटोला असा हार आणि अशी गाठी आम्ही नेहमी अशी घालत असते. असं काही त्योहार वगैरे राहिला तर नेहमी आम्ही असं हार वगैरे घालत असते. आणि हे बघा, दिवा अगरबत्तीचा टाईम, तुळशीजवळ किती दिवा असा छान दिसतो. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला.